आज मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली आहे, महाविकास आघाडी एकत्र आहे, राज ठाकरे आहेत, काय सांगा? असं आहे की सध्या निवडणूक आयोग, मग तो केंद्रीय निवडणूक असू देत, आयोग असू देत, नाहीतर राज्य निवडणूक आयोग असू देत, यांच्या कामाबद्दलची संपूर्णपणे जनतेच्या मनामध्ये आता शंका आणि संशय निर्माण झालेला आहे। वास्तविक हे सगळं निपक्षपातीपणे आणि ही स्वायत्त पदं असल्यामुळं निवडणूक आयोग हे स्वायत्त पद आहे, त्यांनी निस्पृहपणे काम करण्याची गरज आहे, निपक्षपातीपणे काम करण्याची गरज आहे। परंतु सध्या जे निवडणूक आयोगाचं काम चाललेलं आहे ते पूर्णपणे पक्षपाती आहे। स्वायत्त संस्था ही आता शिल्लकच राहिली नाही असे संशय आणि काही उतारे पुरावे आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत। आणि म्हणून येणाऱ्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये किमान आता महाराष्ट्रामध्ये तरी असा वाईट अनुभव यायला नको याची जाणीव करून देण्याकरता म्हणून महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगाला भेटलेले आहेत। आज राज ठाकरे बरोबर या सगळ्या विषयात आहेत, काय सांगा? आम्ही अपेक्षा तीच करतोय। आमची जी महाविकास आघाडी आहे ती महाविकास आघाडी तशीच राहून त्याच्यामध्ये राजसाहेब ठाकरे देखील सामील व्हावेत आणि सर्वांनी मिळून दुधात साखर पडल्यासारखं वागावं आणि या महाराष्ट्रावर सध्या जे अत्याचारी, बिनकामाचं, भ्रष्टाचारी जे सरकार आहे ते उलटून टाकावं। एकंदरीत मुख्य निवडणूक आयोगावरती सगळ्यांचा आरोप आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यात निवडणूक एकत्र येतील असं वाटतं। अजून घोषणा केलेली नाही कोणती उद्धव ठाकरे अधिकृतपणे घोषणा केलेली नाही, परंतु ज्या दिशेनं पावलं पडतायत, काल मी ठाण्यामध्ये होतो तिथं सुद्धा शिवसेना आणि मनसे अशा पद्धतीचा जो मोर्चा निघाला होता त्यातून हेच उद्बोधित होतं, हेच घोषित होतं की भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राजसाहेब ठाकरेंचा पक्ष आणि ते स्वतः असतील। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल? हे स्वाभाविक आहे, 1+1 2च होतात आणि म्हणून राजसाहेब जर आले तर 1+1 होण्यापेक्षा त्याच्यावरती 11 होतील। 1+1 2 नाही होणार तर एकावर 1 11 होतील। स्वाभाविक आहे, बेरजेचं राजकारण होईल। स्थानिक निवडणुकांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे, एकंदर काय कोकणात परिस्थिती आहे? कोकणामध्ये कायमच शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याचं वर्चस्व राहिलेलं आहे। आमच्यामध्ये फूट पडली, आमचे काही लोक बाहेर पडले, हे आम्हाला मान्यच करायला पाहिजे। परंतु मतदार हा आजही ठामपणे उद्धव साहेबांच्या पाठीमागं उभे आहे आणि जर महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडीला लोक कौल देतील एवढं नक्की। रत्नागिरीतल्या मतदारांमध्ये घोळ असा आरोप जो आहे तो बाळ मानेने केलेला आहे, काय सांगा? बाळ मानेने 23,000 मतांचा घोळ झालेला मतदानासह, नावासह, आकडेवारीसह, मतदान केंद्रासह हे निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे पुरावे दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।